सहाय्यक महसूल अधिकारी आहे आणि आम्हाला 5 दिवसासाठी प्रशिक्षणाला पाठवलं होतं. त्याच्यामध्ये आस्थापनाविषयक बाबी, लेखाविषयक बाबी या सगळ्या गोष्टींचं आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलं आणि आम्हाला या 5 दिवसामध्ये वेगवेगळे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात आलं आणि खूप छान प्रशिक्षण होतं. इथं राहण्याची जेवणाची एकदम उत्तम सोय आहे. कुठून आलात मॅडम आपण? मी बीडहून आली. आम्ही मराठवाड्यामधनं 3 जिल्हे आहेत, बीड, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर 4 जिल्ह्याचे कर्मचारी आहोत. एकूण आम्ही 18 जण होतो या बॅचसाठी. वेगवेगळ्या बॅच केल्या जातात, त्याच्यामध्ये 18 जणांची आमची बॅच होती. अभिनंदन आणि धन्यवाद मॅडम. सर आपलं नाव? मी देशपांडे, आनंद देशपांडे. आज कशा संदर्भात आपण प्रबोधिनी महसूलला आलात? महसूल प्रबोधिनी संभाजीनगर इथे नेहमी प्रशिक्षण चालू असतात. महसूलचे विषय असतात त्याच्याबरोबर अकाउंट्स आणि रिलेटेड आणखी जे विषय असतात ते पण इथं कव्हर केले जातात. अशीच एक बॅच आज महसूलच्या लिपिक आणि पर्यवेक्षीय कर्मचाऱ्यांची होती, ती आज पूर्ण झालेली आहे. 5 दिवसाचं उत्तम प्रशिक्षण इथं झालेलं आहे आणि हे सर्व प्रशिक्षणार्थी आज इथून कार्यमुक्त होऊन आपापल्या गावी जाणार. पूर्ण मराठवाड्यातून इथं विशेष येत असतात आणि हे सतत बॅच चालू असतात. इथं निवासाची आणि जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था आहे. आज किती जणांचा सहभाग होत आहे? आज जवळपास 18 जण होते. 5 दिवसाचं प्रशिक्षण कोणत्या विभागात आहे? हे महसूल विभागाचेच असतात सगळे. उदाहरण तलाठी, तहसीलदार कार्यालय, कलेक्टर ऑफिस, DSO हे सर्व वेगवेगळे महसूल विभागातले वेगवेगळ्या ठिकाणचे असतात. मराठवाड्यातील एकूण 4 जिल्ह्यातले आम्ही प्रशिक्षणार्थी आहेत. त्यामध्ये नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना इथून आम्ही आलेलो आहोत. परभणी हिंगोली नाही का? म्हणजे बॅचेस टाकलेले असतात, त्या बॅचेसचं पुढच्या वेळेस त्या जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांचं पुढच्या वेळेस असतात. विषय काय होता नेमक्या आजचा ट्रेनिंग? कार्यालयीन बाबींच्या बाबतीमध्ये जे आहे आस्थापनाविषयक, वेतन वगैरे, लेखाविषयक बाबींचं आणि जमाबंदीच्या विषयी पण आम्हाला 5 दिवसामध्ये उत्कृष्ट अशा मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण दिलेलं आहे. धन्यवाद सर. थँक्यू.